म्हणतो आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे कार्यकर्ते आहेत. आपली भूमिका तीच आहे. त्याच्यामुळे काहीतरी थातूरमातूर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही बोलायचं आणि करायचं वेगळंच, ही आपली भूमिका अजिबात नाही. हेही मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. मित्रांनो, मी स्वराज्य सप्ताह आपल्या तटकरे साहेबांनी आपल्या पक्षाने आपल्याला दिलेला 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024. त्याच्याकरता महाराष्ट्रातील नागरिक भगिनी आणि बंधूंना मी एक पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या 19 फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या उत्साहात दिमाखात भव्य स्वरूपात साजरी करत आहोत. तुमच्या करता पण हे पत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येत आहेत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यातून अवघ्या महाराष्ट्राला स्वाभिमान, आत्मभान, ओळख, अस्मिता, लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली. त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आज गेले 4 दशक महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या या विविध क्षेत्रात आपल्या पराक्रमाची पताका फडकवत आहेत. या स्वराज्य सप्ताहाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा शाखांतर्फे छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा लोकांच्या आपण उपक्रमात सहभागी होऊन या उपक्रमाची शोभा वाढवावी, तसेच आपापल्या भागातील अधिकाधिक लोक या उपक्रमासोबत जोडून छत्रपती शिवरायांना धगधगता इतिहास जागा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही माझी काँग्रेस पक्षाने कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेपासून प्रेरणा घेतलेली आहे. येणाऱ्या पिढीला महाराजांचं धैर्य, शौर्य, पराक्रम आणि आदर्श राज्यकारभाराची माहिती व्हावी, त्यांना आपला इतिहास कळावा, त्यातून प्रेरणा घेऊन लोककल्याणकारी राज्याची निर्मितीत त्यांनी सहभागी व्हावं, ही स्वराज्य सप्ताह साजरा करण्यापाठीमागची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वाची भूमिका आहे. चला आपण सर्वजण येत्या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह जोमाने साजरा करून आपले आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू द्या, त्यांच्या पुढे नतमस्तक होऊया. हे पत्र मी तिथं दिलेलं आहे. हेही पत्र माझं उद्यापासून तुम्हाला मिळणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, आपल्या इथल्या लोकांची शॉर्ट मेमरी असते, नवीन पिढी देखील कधी कधी विसरते. सतत महाराजांचा इतिहास, महाराजांचा शौर्य, महाराजांची प्रेरणा हे आपल्याला लोकांच्या समोर ठेवावं लागेल आणि त्या दिशेने आपल्याला पुढे जावं लागेल. ही पण बाब आपण ध्यानामध्ये ठेवा. त्याच्यामध्ये तसूभर देखील आपण कमी पडू नका. आपल्याला आता इथून पुढच्या काळामध्ये काम करत असताना त्याच्यात स्वतः सुनील तटकरे तर सगळ्यांना सांगतील, शिवाजीराव गर्जे असतील, बाकीचे सगळे माझे सहकारी असतील, सगळ्या सेलचे प्रमुख असतील, हे आपल्या सर्वांचं काम आहे. हे गृहीत धरून हा उद्याचा सप्ताह साजरा झाला पाहिजे, अशी माझी आपल्याला विनंती आहे. या स्वराज्य शपथ मी त्याच्यामध्ये एक शपथ आज त्यावेळेस तर युवा वर्ग इथे आलेला आहे. तुमची सगळ्यांची ताकद आणि शक्ती ही आपल्याची प्रेरणा आहे. पक्षाचा कणा असतो असं मी सतत सांगत आलेलो आहे. म्हणून मी आज कणा असतो असं मी सतत सांगत आलेलो आहे. म्हणून मी आज तुम्हाला शपथ देतो. मी ती 12 तारीख आहे, परंतु आज 11 तारखेला देतो. ती घेताना 12ला घ्यायची. मी आज दिनांक